तुम्ही धुरंधर मूवी बघितली असेल, त्यात एक सीन आहे लास्ट. रणवीर सिंग ऑटोमध्ये उतरतो, आपल्या घराच्या दिशेने जातो. त्या मनात आशा असतात, की मी गेल्यावर माझी आई मला बघून खूप खुश होईल. बहीण धावत-धावत येईल आणि मी परत माझं सामान्य जीवन परत सुरू करेन. आणि ह्या आत्मविश्वासाने तो त्या रिक्षात उतरतो आणि आपल्या घराकडे पावलं पुढे-पुढे नेता-नेता तो बघतो, की आई अंगणात झाडू मारते, बहीण कपडे वाळत घालते. पण आईच्या नजरेमध्ये तो शोध नाहीये, ती वाट बघण्याची इच्छा दिसत नाहीये. बहिणीच्या नजरेमध्ये पण ती आशा नाहीये, असं त्याला दिसून येतं. आणि तेव्हा त्याला कळतं, की ह्या लोकांनी माझ्याशिवाय जीवन जगणं शिकून घेतलेलं आहे. त्यांना आता त्यांची नजरे आता माझी वाट नाही बघत आहे. तर ते आपल्या जीवनाच्या प्रवासात सेटल झालेले आहेत. आणि असेच जेव्हा त्याला कळते, तेव्हा त्याचं पाऊल मागे सरकतं आणि परत आपल्या दिशेकडे जातं, जिथे तो एकटाच आहे. असंच आपल्या जीवनाचं हे खरं सत्य आहे. आपल्या घरातली जिम्मेदारी असू द्या किंवा आपल्या बिझनेसची जिम्मेदारी असू द्या किंवा कामाची जिम्मेदारी असू द्या, आपल्याशिवायही ते चालू शकतं. याचा अर्थ असा नाही की आपल्याला ते नाते निभवायचे नाही, की आपल्याला ती जिम्मेदारी घ्यायची नाही. हे तर आपल्याला गृहस्थ आहोत तर हे घेणं गरजेचंच आहे. कारण ह्याच पुण्यपारमितेने आपलं जीवन सुलभ होतं आणि पुढे आपल्याला फार सहाय्यक ठरतं. पुढच्या जीवनासाठी म्हणा किंवा या जीवनासाठीही म्हणा. पण स्वतःसाठी वेळ काढायचा असेल तेव्हा हे प्रश्न येतात, की यार मी गेलो तर कसं होणार? 10 दिवस मी जीवनासाठी स्वतःसाठी दिले तर ह्यांना सोडून गेलो तर काय होणार? माझ्या बिझनेसचं काय होणार? माझ्या कामाचं काय होणार? काहीही होत नाही. तर ह्याचा निकाल आणखीन चांगला लागतो, की नाते आणखीन मजबूत होतात आणि बिझनेस म्हणा किंवा काम म्हणा त्यातही प्रगती होते. हे आत्तापर्यंतचा माझा 20 वर्षाचा अनुभव आहे. आणि एक असाच अनुभव आहे, की 20 वर्षाच्या अनुभवामध्ये मी हे पण बघितलं आहे, की जे काही व्यक्ती आपल्या वयाच्या शेवटच्या वेळेस, शेवटच्या टप्प्यात आपल्या मनाला शोधण्यासाठी, माहिती काढण्यासाठी कोर्सला येतात. आणि तेव्हा असं होतं, की ते मन एवढं भटकलेलं असतं, उलझलेलं असतं, की त्याला बघणं हे एवढं कठीण असतंच, पण शरीरसुद्धा साथ देत नाही. त्या कारणाने आणखीन कठीणही वाढते. म्हणून आत्ता तुमच्याकडे वेळ आहे. त्या वेळेचा सदुपयोग करा. स्वतःसाठी वेळ काढा आणि स्वतःचं पण कल्याण करा आणि तुमच्या सहवासात राहणारे सर्वांचंही कल्याण करा. विपश्यनासाठी जरूर 10 दिवस द्या. एकदा तुम्ही करून बघा. तुमचे काय मत आहे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. भेटूया परत थोडीशी मनात लागून. तोपर्यंत जय हिंद.